गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताने येथे नगरपालिकेवर सत्ता आणली आणि आपण पाहिलं तर गडिंग्लजकरांनी नगराध्यक्षपदी महेश तुर्मटमड यांना अगदी 4,000 पेक्षाही जास्त मते देऊन त्यांना नगरपालिकेमध्ये पाठवलेलं आहे। आणि आज आपण पाहतोय गडिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी महेश सलवादे यांची निवड झालेली आहे। तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य काय असेल तर महेश नावाची जी दोन व्यक्ती आहेत या दोन व्यक्ती या गडिंग्लज नगरीचे जी मोठी जी पद आहेत प्रथम आणि द्वितीय म्हणजेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन पदं भोगवत आहेत। माझ्या उजव्या बाजूला जे आहेत महेश अण्णा तुर्मटमड हे नगराध्यक्ष आहेत आणि माझ्या डाव्या बाजूला जे आहेत हे महेश सलवादे आहेत हे उपनगराध्यक्ष आहेत। तर योगायोग म्हणा राजकीय योगायोग म्हणा किंवा या गडिंग्लजच्या इतिहासात प्रथमच दोन महेश जी दोन नावं आहेत ही नावं आता या गडिंग्लजचं नेतृत्व करणार आहेत। आजपासून महेश पॅटर्नला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। तर नगराध्यक्ष महेश अण्णा तुर्मटमड आहेत। काय सांगाल दोन महेश नावाची जी व्यक्ती आहेत या दोन महेश नावाच्या व्यक्तींच्याकडे नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपद दिलेलं आहे। पहिल्यांदा तुम्ही निवडून आलात आणि आता महेश सलवादे निवडून आलेले आहेत। दोघेही महेश ह्या गावाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये आणि त्याचबरोबर ह्या गावातल्या समस्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत। महेशजी म्हटल्याप्रमाणे जिथं कुठेही काही अडचण असेल विकासाच्या बाबतीतला असेल प्रगतीच्या बाबतीत असेल ह्या सगळ्या गोष्टी कुणाचे मतभेद न मनात न ठेवता एकजुटीनं आम्ही या शहराच्या विकासासाठी दोघेही एकत्र काम करू। जे मुश्रीफ साहेबांचं जे स्वप्न आहे जे ध्येय आहे ते आमच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून येत्या काही महिन्यामध्ये आणि वर्षभरामध्ये पूर्ण झालेलं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल। खरोखरच आश्चर्य वाटतंय दोन्ही नावं निवड होत असताना आणि पहिलं नाव ज्या वेळेला माझी निवड झाली तोही सोमवारचा दिवस होता आणि आज सुद्धा महेश रावांची जी निवड झाली आजचाही सोमवारचा दिवस आहे। त्यामुळे नक्कीच ते शिवभक्त असणार, मी शिवभक्त आहे। त्यामुळे पंचमहाभूताचं नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी सेवेचं काम करणार एवढंच मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो। ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सोमवार होता, त्या दिवशी महेश तुर्मटमड यांची वर्णी लागलेली होती। आज सोमवार आहे, महेश सलवादे यांची वर्णी लागली। कसं वाटते महेश दोन महेश आहेत दोघांचा नवीन पॅटर्न चालू होतोय नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष। ज्यावेळी नगराध्यक्ष SC कॅटेगरीचं आरक्षण पडलं त्यावेळी विरोधकांच्याकडून गंगाधर हिरेमठ यांचं नाव काढण्यात आलं। त्याचवेळी आमच्या पक्षातील लोकांनी ठरवलेलं होतं, बाळूदास त्याला साक्षीदार आहेत की नगराध्यक्ष हा महेशच होणार। मग तो कोण होणार हे गुलदस्त्यात होतं। आज तुम्हाला काल महेश दादा तुर्मटमड हे नगराध्यक्ष झाले आणि मी उपनगराध्यक्ष झालो आहे। सगळ्यांना वाटत होतं का महेश सलवादेंना नाही, महेश हा नगराध्यक्ष होणार, तो महेश नगराध्यक्ष झालेला आहे। नगराध्यक्ष झाले। आज तुमची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। दोन महेश तुम्ही आता कशा पद्धतीने या नगरपालिकेची जी वाटचाल करणार आहात विकासाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने पुढे नेणार? निश्चितच जो गडिंग्लज शहराचा विकास जो खुंटलेला आहे तो राज्यात जर सत्ता असेल तरच गडिंग्लजचा विकास होऊ शकतो आणि राज्यात सत्ता ही आपलीच आहे आणि तिजोरी बी आमच्याकडेच आहे, चाव्या बी आमच्याकडेच आहे। आता ते विरोधकांनी जे म्हणत होते की फक्त तिजोरी आमच्याकडे आहे पण चावी मुश्रीफ साहेबांच्याकडे होती, ते चावी आता मुश्रीफ साहेब गडिंग्लजसाठी निश्चित उघडी करतील आणि इथं विकासाचा निधी खेचून आणतील आणि गडिंग्लज हे स्मार्ट सिटी नक्कीच करतील। हे दोन महेश आहेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या या महेश पॅटर्नला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झालेली आहे।